गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक. कधी कधी इंग्रजीमध्ये आपण काही वाक्य सहज बोलून जातो आणि ती वाक्य सहज देखील आपण बोलली पाहिजेत. पण नेमकं ती वाक्य बोलत असताना, ती वाक्य वाचत असताना, ती वाक्य लिहित असताना आपण कोणत्या सेन्सनुसार ते वाक्य वाचत आहेत, कोणत्या सेन्सनुसार आपण ते वाक्य बोलत किंवा लिहित आहोत, हे देखील समजणं फार महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट जर आपल्याला समजली नाही, तर यदा कदाचित आपल्याला इंग्रजी बोलण्याची, वाचण्याची आणि लिहिण्याची एक चुकीची सवय लागू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण अज्ञानामध्ये राहू शकतो. मग आजकाल इंग्रजी वाक्यांमध्ये हियर हा शब्द सर्रास आणि बिनधास्तपणे वापरला जातो. पण नेमकं हियर हा काय आहे? इंग्रजी भाषेमध्ये हियर या शब्दाची काय ओळख आहे? तर हियर हा शब्द इंग्रजीमध्ये ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. आता ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे काय? स्थळ दर्शक क्रियाविशेषण. आता स्थळ म्हणजे काय? जागा. म्हणजे हियर हा जो शब्द आहे, हा जागेसाठी वापरला जातो. स्थळासाठी वापरला जातो. स्थळ म्हणजे जागा आणि जागा म्हणजे स्थळ किंवा ठिकाण जरी म्हटलं आपण तरी वावगं ठरणार नाही. एखाद्या जागेसाठी, स्थळासाठी किंवा ठिकाण दर्शवण्यासाठी की नेमकी जागा कुठं आहे हे दाखवण्यासाठी, दर्शविण्यासाठी हियर हा शब्द वापरतात. मग हियर या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? मुख्य अर्थ काय आहे? तर हियर म्हणजे येथे. हियर म्हणजे जवळच, आपल्यापाशी, आपल्या जवळ आणि इकडे. म्हणजे येथे, जवळच, इकडे हे समानार्थी शब्द आहेत. या तिघही अर्थांसाठी इंग्रजीमध्ये हियर हा शब्द वापरला जातो. हे इंग्रजीतील क्रियाविशेषण आहे. इंग्रजीतील क्रियाविशेषण आहे हियर. ज्याला आपण ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणतो. स्थळदर्शक क्रियाविशेषण. मग नेमकं हियर हे येथे, जवळच, इकडे या अर्थाने वापरलं जातं. मग हे अर्थ जर आपल्याला माहित असलं, तर आपण हियरचा बिनधास्तपणे वापर करू शकतो. बिनधास्तपणे वाचनामध्ये, बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे आपल्याकडून चुका होणार नाहीत. तर बघा, वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला अधिक लक्षात येईल. कम हियर. मग आता तुम्ही म्हणणार कम हियर हे वाक्य खूप सोपं आहे. इथं वाक्य सोपं आहे का कठीण आहे हा विषय नाही. नेमका हियर हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो हे आपल्याला शिकायचे आहे. मी एवढ्या पोटतिडकीने आपणास काय सांगत आहे? आपल्या या महाराष्ट्रामध्ये बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना हियर आणि देअर या दोन शब्दांमधला फरक कळत नाही. मग या दोन शब्दांमधला अर्थ कळत नाही. नेमकं हियर वापरावा का देअर वापरावा हे समजत नसल्यामुळे त्यांच्याकडून चुकीची वाक्ये बोलली जातात. मग तशी चुकीची वाक्य आपल्याकडून बोलली जाऊ नयेत, तुमच्याकडून, माझ्याकडून, सर्वांकडून, त्यासाठी आजचं हे प्रॉपर हियरच्या बाबतीत एक्सप्लेनेशन आहे. बघा, कम हियर, इकडे ये. इकडे ये म्हणजे येथे ये. मी जिथं आहे तिथं जवळ ये असा त्याचा अर्थ आहे. बघा, सीट हियर, येथे बस म्हणजे इथेच बस, जवळच बस, माझ्या शेजारी बस असा त्याचा अर्थ आहे. लुक हियर, येथे बघ, इकडे तिकडे बघू नकोस, येथेच बघ, जवळपासच बघ, येथेच बघ. आय एम हियर, मी येथे आहे, मी इथे आहे किंवा येथे आहे, मी जवळच आहे, मी जास्त दूर नाही, मी तुझ्या जवळच आहे, तुझ्या आसपासच आहे या अर्थाने. वेट हियर, येथे थांब, कुठेही जाऊ नकोस, इथेच थांब, जवळच थांब, येथे थांब, वेट हियर. स्टे हियर, येथेच राहा. हियर इट इज, ते येथे आहे, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकतात, इट इज हियर.
हिअर इट इज म्हटलं काय तरी चालेल आणि इट इज हिअर म्हटलं तरी चालेल. ते येथे आहे, ते इथे आहे, ते जवळच आहे या अर्थाने. पुट इट हिअर, ते येथे ठेव, इथंच ठेवते. इज ही हिअर, तो येथे आहे का? हा प्रश्न आहे, क्वेश्चन आहे, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे ही. इज ही हिअर तुम्ही असं पण म्हणू शकतात. इज शी हिअर, इट इज हिअर, इज इट हिअर, आर वी हिअर, आर दे हिअर, आर यू हिअर, इज अंकिता हिअर, इज मनीषा हिअर, इज रुपाली हिअर, इज मनोज हिअर, इज संकेत हिअर, इज कृष्णा हिअर. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तुम्ही वापरू शकतात. आणि त्याच्यानंतर स्टार्ट हिअर, येथून सुरुवात करा, म्हणजे इथूनच सुरुवात करा, जास्त दूर जाऊ नका. मग नेमकं हिअर हा शब्द येथे, जवळच, इकडे या अर्थाने वापरतात. ही कॉन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल, स्पष्ट झाली असेल. आता आपल्याकडून चुका व्हायला नको. पण जो चुकतो का तोच शिकतो. जो कधी चुकत नाही तो शिकत नाही. जो कधी सायकलीवर बसला नाही त्याला सायकल चालवता येणार नाही. ज्याने कधी मोटरसायकल चालवण्याच्या आयुष्यात प्रयत्न केला नाही तो कधीच मोटरसायकल चालवू शकत नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट समजल्याशिवाय, कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन केल्याशिवाय एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी मिळत नाही. आपण त्याच्यामध्ये अनुभवी होऊ शकत नाही. राईट? कारण म्हणतात ना, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे. आणि विदाऊट एक्सपिरियन्स वी कांट स्पीक अ सिंगल सेंटेन्स. वी कांट टीच टू अदर्स. आपण इतरांना शिकू शकत नाही. आपल्यालाच माहित नाही तर दुसऱ्याला आपण काय सांगणार आहे. राईट? तर मी असं गृहीत धरतो, हिअर या शब्दाची कॉन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल, स्पष्ट झाली असेल. काही शंका असेल तर कॉमेंट्स करा, नो प्रॉब्लेम. पुढे बघा, आता आपण पहिल्या स्क्रीनमध्ये हिअर शब्द समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर आता हिअरचा विरुद्धार्थी शब्द आहे देअर. आता हिअर जसं इथे, येथे, जवळच या अर्थाने वापरला जातो, तसा देअर देखील तेथे, दूर, तिकडे या अर्थाने वापरला जातो. म्हणजे हिअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द देअर आहे आणि देअर या शब्दाचा विरुद्धार्थी हिअर आहे. हिअर हा शब्द जवळच्या अंतरासाठी वापरला जातो, देअर हा शब्द दूरच्या अंतरासाठी वापरला जातो. राईट? पण देअर हा देखील ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे. म्हणजेच काय? स्थळदर्शक क्रियाविशेषण. जसं हिअर हे ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे, त्याचप्रमाणे देअर देखील ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे. मग देअरचा अर्थ लक्षात घ्या, तेथे, दूर, तिकडे हे तिघ समानार्थी शब्द आहेत. वाक्यांवरून आपल्याला अजून लक्षात येईल. लक्षात घ्या, गो देअर, तिकडे जा. गो देअर, तिकडे जा. तिकडे जा म्हणजे माझ्यापासून दूर जा, असं त्याचा अर्थ आहे. स्टॉप देअर, तेथे थांब, म्हणजे येथे थांबू नकोस, तेथे थांब. लुक देअर, तिकडे बघ, इकडे बघू नको. इकडे म्हणजे हिअर आणि तिकडे म्हणजे देअर. याच्यापेक्षा अजून कोणती सोपी भाषा आपणास सांगितली पाहिजे? लुक देअर, तिकडे बघ. ही इज देअर, तो तेथे आहे. तो इथे नाही म्हणजेच तो तेथे आहे. ही इज देअर, तुम्ही असं म्हणू शकतात. शी इज देअर, यू आर देअर, वी आर देअर, दे आर देअर, मंगेश इज देअर. राईट? सोनल इज देअर, स्वाती इज देअर, रुपाली इज देअर, कुणाल इज देअर. असे असंख्य वाक्य आपण म्हणू शकतो. हु इज देअर, आता हा क्वेश्चन आहे, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. हु इज देअर, तेथे कोण आहे? तेथे कोण आहे आपण असं विचारतो ना. हु इज देअर, तेथे कोण आहे? इकडे ये बरं समोर. डोंट गो देअर हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. डोंट गो देअर, तिकडे जाऊ नकोस. सीट देअर, तेथे बस. कीप इट देअर, तेथे ठेव. इज इट देअर, ते तेथे आहे का? इज ही देअर, तो तेथे आहे का? इज शी देअर, ती तिथे आहे का?
आर यू देअर, तुम्ही तेथे आहात का? अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपल्याला बनवता यायला पाहिजे हो. त्यासाठी प्रॅक्टिस लागते, त्यासाठी वाचन लागतं, त्यासाठी व्होकॅब्युलरी लागते, त्यासाठी पॅटर्न माहीत असावा लागतो. मी तुम्हाला सांगू का, इंग्रजी शिकणं अत्यंत सोपं आहे. तुम्ही सुरुवात तर करा. पहिल्या दिवशी समजणार नाही, दुसऱ्या दिवशी समजणार नाही, तिसऱ्या दिवशी समजणार नाही, चौथ्या दिवशी समजल्याशिवाय राहणार नाही. वेट देअर, तेथे वाट बघ. वेट देअर, तेथे वाट बघ. मी तेथेच येईन, तू इथंच थांब. मी तेथेच येईन तुला भेटायला. राईट. तर एकंदरीत आपल्याला, मला असं वाटतं, हिअर आणि देअर दोघांचा अर्थ समजला असेल. दुसरी गोष्ट आपल्याला समजली असेल, हिअर कुठं वापरावा, कोणत्या अर्थाने वापरावा, आणि देअर कोठे वापरावा किंवा कोणत्या अर्थाने वापरावा. त्यासाठी खाली एक टीप दिलेली मी, लक्षात घ्या. टीप म्हणजे ही ट्रिक समजा माझ्याकडून तुम्हाला. हिअर हे जवळच्या गोष्टींसाठी, हिअर हा शब्द जवळच्या गोष्टींसाठी, वस्तूसाठी, व्यक्तीसाठी वापरला जातो. पण देर हे दूरच्या गोष्टीसाठी वापरले जाते. हिअर म्हणजे जवळ, देर म्हणजे दूर. जवळ आणि दूर हे दोन लक्षात ठेवा शब्द, तुमचं कल्याण होईल. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तरच कॉमेंट्स करा. आवडला नसेल तर डिसलाईक करा, अनसबस्क्राईब करा. इव्हन मला राग येणार नाही, इतरांना शेअर देखील करू नका, आणि तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघू नका. पण जर आवडला असेल विद्यार्थी मित्र, तर शेअर केल्याशिवाय राहू नका, सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका, आणि स्वतः नोट्स काढा. पुन्हा सांगतो, कल्याण होईल. कोणताच क्लास लावण्याची गरज नाही आपल्याला. आपल्यासाठी अतिशय सुंदर सुंदर व्हिडिओ मी दररोज घेऊन येत असतो, आणि हे व्हिडिओ मी आपल्यासाठीच आणतो ना. तुमच्यामुळेच मला प्रेरणा मिळत आहे, तुमचाच आशीर्वाद मला मिळत आहे, तुमचेच मार्गदर्शन मला मिळत आहे. तुम्ही दररोज माझा व्हिडिओ बघतात, त्याच्यातून काहीतरी शिकतात, तुमचा फायदा होतो, तुमच्या लेकरांचा फायदा होतो, तुमच्या परिवारातील, कुटुंबातील प्रत्येकाचा फायदा होतो. यात मला आनंद आहे. सोशल सर्व्हिस इज अ गुड सर्व्हिस. समाज सेवा हीच ईश्वर सेवा. म्हणजे एका प्रकारे तुमची सेवा, एका प्रकारे तुम्हाला मदत, एका प्रकारे तुम्हाला शिकवायला. मला या सगळ्या गोष्टी आवडतात, आणि याच्यामुळे तुम्हाला फायदा होतोय. निश्चित माझा व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.